महिला दिनाच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा। नमस्कार, मी स्वप्नाली, तुम्ही बघत आहात आपले बदलापूर। गेल्या काही दिवसांपूर्वी आपण बघितलं बदलापूर बस स्थानकालगत जे आहे पाणपोईची सुविधा उपलब्ध करण्यात आली। मोफत पाणपोई अभिषेक जाधव यांच्या माध्यमातून, युवा नेतृत्व अभिषेक जाधव। त्यानंतर आपण लाईव्ह दरम्यान त्यांना एक मागणी केली होती की बदलापूर रेल्वे स्थानकालगत सुद्धा जे आहे पाणपोईची सुविधा करा, कारण आता सध्या उन्हाळा येतो आहे आणि याच दरम्यान अनेकांना बिस्लरीची बॉटल घेऊन पाणी पिणं परवडत नाही। अनेक असे फेरीवाले या ठिकाणी असतात, त्यांना देखील पाण्यासाठी जे आहे वणवण भटकावं लागतं, परंतु इथे कुठेच मोफत पाण्याची सुविधा उपलब्ध नाहीये। पण आता आपण जर बघत असाल तर उद्घाटन सोहळा जो आहे आता पार पडणार आहे आणि शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडणार आहे। संकल्पना जी आहे ती आपण बघत आहात संजय जाधव फाउंडेशन यांच्या माध्यमातून अगदी फ्री असणार आहे। युवा नेतृत्व अभिषेक जाधव यांची ही पुढाकार आहे आणि पाणी हेच जीवन आहे। आपण खरं तर बघत असाल तर मोफत पाण्याची सुविधा बदलापूरमध्ये आपल्याला पश्चिम परिसरात कुठेच बघायला मिळत नाही। ईस्टला सुद्धा बोलतात फक्त आहे, पण कधीच आतापर्यंत दिसलेली नाहीये। आणि या दरम्यान अनेक जे काही फेरीवाले होते ते सुद्धा वारंवार मागणी करायची की कुठे पाण्याची सुविधा असेल तर बरं होईल, कारण बिस्लरीचं पाणी कितीक जण घेतील आणि 10 रुपये 20 रुपयाची बिस्लरी घेणं ते देखील परवडत नाही। तर अशांसाठी आता अगदी सोयीस्कर अशी ही पाणपोई जी आहे ती असणार आहे। त्यासाठी खरोखर आपण अभिषेक जाधव यांचं कौतुक केलं पाहिजे, कारण आता उन्हाळा येणार आहे आणि म्हटल्यावरती पाणी हेच जीवन आहे। आपल्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण बाब जी आहे ती आपल्याला आता बघायला मिळते। आपण त्यांच्याशी संवाद साधूया आता। लवकरच उद्घाटन सोहळा पार पडणार आहे आणि इतकी तत्काळ दखल जी आम्हाला बघायला मिळते। आम्ही सांगितलं होतं की फेरीवाल्यांना सुद्धा इथे पाणी नसतं, तर काय बोललं नाही, निश्चितपणे या ठिकाणी तुम्हाला मी सांगेन की गेल्या बसस्टॉपच्या पाणपोईच्या ठिकाणी आपण जेव्हा आमचे शहर प्रमुख आदरणीय वामनदादा म्हात्रेंच्या हस्ते तिचं ओपनिंग केलं होतं आणि त्याच दिवशी जाहीर केलं होतं की स्टेशन परिसरामध्ये सुद्धा आपले इथे जे व्यापारी आहेत फुटपाथवर बसतात, इथे रस्त्याला लागून असलेल्या याच्यामध्ये टोपले घेऊन फळ विक्रेते असतील, भाजी विक्रेते असतील, या लोकांना पाण्याची फार गैरसोय होते आणि ते लक्षात घेऊन आज अभिषेक जाधव युवा नेतृत्व आमचे यांनी त्यांच्या संकल्पनेनं ही दुसरी पाणपोई या शहरामध्ये या ठिकाणी आपण आता थोड्याच वेळात आमचे शहर प्रमुख वामनदादा म्हात्रेंच्या हस्ते त्याचं उद्घाटन होईल आणि ही आजपासून लोकांना ही पाणपोई उपयोगात येईल। आपण बघितलं गरमीचे दिवस आहेत, त्यामुळे निश्चितपणे या परिसरातील आमच्या व्यापारी वर्ग असेल, रेल्वेने प्रवास करणारे नागरिक असतील, त्यांची ताण भागवण्याच्या दृष्टिकोनातून हा एक स्तुत्य असा उपक्रम युवा नेतृत्व अभिषेक जाधव आणि आमच्या संपूर्ण शिवसेना पक्षातर्फे या ठिकाणी करण्यात येत आहे आणि अशाच ज्या ठिकाणी पाणपोईंची आवश्यकता असेल लागेल त्या ठिकाणी संजय जाधव फाउंडेशन आणि बदलापूर शिवसेना शहर शाखेतर्फे आम्ही हे देण्याचं काम यापुढेही असंच चालू ठेवू। आपण खरोखर कौतुक करूया अभिषेक सरांचं, कारण अशा युवांची खरोखर बदलापूर शहराला गरज आहे। कित्येक वर्षांपासून बदलापूर पश्चिम परिसरात कुठेच पाणीपोई नाहीये। पहिले तुम्ही बस स्थानकालगत चालू केली, त्यानंतर आता रेल्वे स्थानकालगत, काय नाही, जसं की तुम्ही मला सांगितलं होतं मागच्या वेळेस की नागरिकांची मागणी आहे, तर नागरिकांची जशी मागणी आपण दखल घेतली तसं मी एक शब्द दिला होता की 15 दिवसाच्या आत आपण पाणपोई उभारणार आहोत आणि आमचे शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या हस्ते आपण उद्घाटन करणारच आहोत। तर हे म्हणजे वचनपूर्ती म्हणावं याला की दिलेला शब्द पूर्ण आपण ते वेळेतच आपण केलेलं आहे। 15 दिवस आधीच बस स्थानक इथे आपली पहिली पाणपोई उभारण्यात आली होती आणि असेच समाजकार्य उपक्रम येणाऱ्या काळात पण बदलापूर शहरामध्ये असेच चालू राहतील आणि कुठे कुठे नागरिकांना जिथे इथे माझा बदलापूरकर वंचित आहे तर तिथे तिथे आम्ही पोहोचण्याचं काम आम्ही करणार आहोत। दादा काय सांगाल, शिवसेनेच्या माध्यमातून खरोखर वचनपूर्ती होते आहे आणि अगदी 15 दिवस पण नाही झाले बस स्थानकाकडे आत्ताच आली परत। शिवसेना वचन देत नाही, अगोदरच कामं करते। वचन देऊन ते पूर्ण करणं हा राजकीय स्टंट झाला। आम्ही हाडाचे समाजसेवक आहोत, 24 तास आम्ही जनतेमध्ये वावरणारे लोक आहोत। जनतेच्या समस्या ह्या आमच्या समस्या आहेत असं आम्ही कायम जाणतो, त्यामुळे याला वचनपूर्ती असं म्हणता येणार नाही। एक जाणीव होती आणि ती आम्ही ते केलेलं आहे। बदलापूर रेल्वे स्टेशन असेल किंवा संपूर्ण परिसरात गोरगरिबांना लगेचच 20 रुपयाची पाण्याची बाटली घेऊन पाणी पिणं हे परवडण्यासारखं नाही, हे आमच्या लक्षात होतं। मात्र जागेची पूर्तता आणि चालू असलेलं काम याच्यामुळे
पाणपोईची व्यवस्था उभारणं आम्हाला लगेच शक्य झालं नव्हतं, पण आता ते आम्ही केलेलं आहे. जागेची पर्याप्त व्यवस्था आमच्याकडे आहे आणि इथून पुढे बदलापूर रेल्वे स्थानकाच्या परिसरात सदरची पाणपोई ही 24 तास चालू राहील आणि ही 100% मोफत आहे. चांगल्या दर्जाचं त्यात पाणी असेल आणि सुविधा ही साफसफाई वगैरे ही शिवसेनेच्या माध्यमातूनच केली जाणार आहे. त्याच्यामुळे ती नक्कीच चांगली असेल. आपण बघतोय काही महिला सुद्धा आपल्यासोबत आहे, त्यांच्याशी बोलूया. काय बोलायला आज काय? आज आपण इथे पाणपोईचं हे केलेलं आहे. तर त्याचे इथे खरंच खूप सारे भाजी विक्रेते आहेत, त्याच्यानंतर परत इथे रिक्षा चालक आहेत. त्यांना खरोखर हे पाणी पिण्यास योग्य होईल. आणि आपण बस स्थानकाच्या तिथे पण आधी केलेलं हे उभारलेलं आहे पाणपोई, आणि आता बस रेल्वे स्टेशनला पण उभारलेली आहे. धन्यवाद. आता लवकरच उद्घाटन जे आहे ते पार पडणार आहे. आपण काही महिला आहेत इथे, त्यांना विचारूया, आपण त्यांच्याशी बोलूया. आपण आता आधी पाणी प्यायला जागा होती का इथे जवळपास कुठे? नाही. आता काय वाटतं, जर मोफत चांगलं वाटेल का जर मोफत मिळालं पाणी? हो ना, गरिबांसाठी पाणी ठेवलं ते चांगली गोष्ट आहे. नाही नव्हता. नाही. आता मोफत आहे, पैसे कोणी द्यायची नाही. छान, धन्यवाद. आपण बघतो वॉशरूमची सुद्धा सुविधा व्हायला पाहिजे अशी आपण मागणी करतो ना. आता पिण्याच्या पाण्याची सुद्धा, पिण्याचं पाणी घरून आणायचं की कसं होतं आधी? त्रास होते तिथे. आता इथे जवळ आहे तुम्हाला. हा बरं, चांगलं आहे, चांगलं आहे. आणि उन्हाळा पण आहे म्हणजे. हा आहे. आधी कसं घरून आणायचं की बॉटल घ्यायचं? आता बिरचे आता इथेच पियाचे. पहिले काय करत होत्या? पहिला घरी आणायचे, नाहीतर इकडून घेऊन पियाचे. 20 रुपये बॉटल. आता छान झालं. आपण शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांचं आगमन जे आहे ते झालेलं आहे. तर आता आपण ते बघत आहोत. या ना दादा पुढे. तर आपण बघतोय सध्या उद्घाटन जे आहे, उद्घाटन सोहळा पार पडतोय या पाणपोईचा. बदलापूर पूर्व रेल्वे स्टेशनच्या परिसरामध्ये मोफत पाणपोई सुविधा जी आहे ती आता करण्यात आलेली आहे. सध्या आपण बघतोय की सगळे ठिकाणी फेरीवाले वगैरे आहेत. हा आहे कारण आजूबाजूला आपण बघितलं की 20 रुपयाची बिस्लरीची बाटली घ्यायला होती आणि नंतर जे पाण्याची तहान भागवत होती. पण आता कुठेतरी नेतृत्व अभिषेक जाधव यांच्या पुढाकाराने बदलापूर स्टेशन लगत मोफत पाण्याची सुविधा जी आहे ती करण्यात आलेली आहे. आणि हा एक चांगला पर्याय जो आहे तो बदलापूरकरांसाठी ठरणार आहे. कारण आता पुढे गरमीचे दिवस आहे, उन्हाळा येतोय. याच अनुषंगाने सध्या आपण बघतोय श्रीधर पाटील सर, त्याचबरोबर नगरसेवक अरुण सुरवळ सर, संजय भोईर सर, हे सर्वच जे आहे आपल्याला या ठिकाणी प्रमुख उपस्थिती बघायला मिळते. त्याचबरोबर संजय जाधव सर, त्यांना द्या, त्यांच्या हातात द्या. आता सध्या उद्घाटन जे आहे ते पार पडताना बघतो. उद्घाटन सोहळा जो आहे तो पार पडला. हा उद्घाटन सोहळा शहर प्रमुख वामनदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते पार पडतो आहे. हा श्रीफळ फोडून या चांगल्या कार्याची सुरुवात जी आहे ती सध्या केली जाते आहे. आणि या मोफत पाणपोईचा सुविधेचा लाभ जो आहे अनेक फेरीवाले या ठिकाणी घेताना आपल्याला बघायला मिळणार आहे. कारण आता पुढे उन्हाळा आहे, गरमीचे दिवस आहे, अशामध्ये प्रत्येकाला नाही परवडत बिस्लरीची बॉटल घेऊन पाणी प्यायला. पण ही मोफत सुविधा जी आहे ती एक चांगली सोयीस्कर ठरणार आहे. त्यामुळे अनेक प्रवाशांची, त्याचबरोबर आजूबाजूच्या परिसरात बसलेले जे काही भाजी विक्रेते आहेत त्यांची देखील तहान आता भागणार आहे.
तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच येऊ द्या. ज्या वेळेला बस स्थानकालगत पाणपोईचा उद्घाटन सोहळा पार पडला त्यावेळेसच अनेकांनी मागणी केली होती, आपण देखील मागणी केली होती की रेल्वे स्थानकालगत सुद्धा पाणीपोईची सुविधा जी आहे ती करण्यात यायला पाहिजे. आणि आता त्याची सुरुवात जी आहे आजपासून होते आहे. आणि आता उन्हाळा देखील वाढत चाललेला आहे, ऊन तापतंय, तहान वाढत चालली आहे आणि याचमुळे तिकडून जा ना कोणीतरी. चांगला दृश्य आहे तो आपल्याला बघायला मिळतो. हा उपक्रम आहे आणि पाणपोई आणि शब्दपूर्ती करत ही असलेली पाहायला सामाजिक उपक्रम राबवले जातात. त्याचाच एक उपक्रम आज अभिषेक